वीणा तू एक काम कर, जा पाणी आण, पटकन काहीतरी आण, जा घेऊन ये पटकन. साबणाचं पाणी आण जा. हे आता लिहिलेलं आपण पुसू शकतो हरी, पण अजून परत कोणी लिहून गेलं तर तेव्हा काय करणार आपण? हा, अजून किती दिवस आपण हँडल करायचं हे सगळं? सिद्धू प्लीज, आता या क्षणी तू काहीही बोलू नकोस प्लीज. तू मलाच बोल. हा, ऐक प्लीज, सावकाश, हळू. आई सावकाश. अरे अंगणातली माती ती काढून आण, पटकन पटकन आण. मेल्यात घेऊन ये. हा कोणी कोणी नाही येते. बहिणी, घर रेडी आहे. नाही भाऊजी, या फक्त 4 भिंती उभ्या राहिल्या. आता घर आपण बनवूयात. चला बाबा ये चल. धीरज आलास? आई अगं हे काय करतेस तू? हे बघ, माझं 5 मिनिटात तळून होणार आहे. सिद्धूसाठी हे घेऊन जायचं सगळं. जाशील ना? अगं हो जाईल मी घेऊन, पण आता का करतेस तू हे सगळं? असे काय प्रश्न विचारतोयस तू? तुला माहिती आहे ना सिद्धू घर सोडून गेलाय ते. एकतर काय परिस्थितीत असेल कोणास ठाऊक. त्याच्याकडे धड पैसे नाहीयेत, काम नाहीये काही करायला. तुला नाही काळजी वाटत आहे का त्याची? अगं तसं नाही, अर्थात मला त्याची काळजी आहे, पण तू जितकं टेन्शन घेतेस ना आपल्या सिद्धूचं तेवढं टेन्शन नाही बाबा मला. त्याचं कारण काय आहे माहिती काय? आपला सिद्धू की नाही मांजरासारखा आहे. कितीही उंचावरून खाली पडला ना तरी त्याच्या पायावर उभा राहील तो. तू आता मला ही उदाहरणं देत बसू नकोस. मला तर फक्त एवढंच दिसतं की माझा मुलगा घर सोडून बाहेर गेलाय. तू हे सगळं घेऊन जाणार आहेस की नाही त्याच्यासाठी? हो पण हे एवढं सगळं आई? हा म्हणजे 3-4 दिवस दोघांनाही पुरेल असं दिलंय मी. आणि सगळे टिकणारे पदार्थ आहेत, खराब नाही होणार. हो आई, मान्य त्याच्याकडे पैसा नाहीये, पण इतके वर्ष त्याने जे समाजकार्य केलं त्यातून जी माणसं कमवली ती तर आहेत ना त्याच्यासोबत. आता त्याचा काही उपयोग आहे का? नाही, मला काही माहित नाही. तू हे सगळं पटकन घेऊन जा त्याच्यासाठी. हो, मी काळजी करू नको, मी पोहोचवतो सिद्धूपर्यंत सगळं. 1 मिनिट झालं ताज. हे पण घ्यायचंय? हो तर बरं, मग पटपट. आणि अधिराज काळजी घ्या हा, म्हणजे कोणाच्या लक्षात येऊ नये असं बघ. शक्य अशक्य या जगात सगळी नाती निवडता येतात, फक्त आई बाप तेवढे निवडता येत नाही. याच घरात जन्म व्हायचा होता माझा. आपले बाबा जरा म्हणून जबाबदार नाही. अहो काय अहो? अरे या भाड्याच्या घरात जन्माला आलो ठीक आहे, आता मोठं होऊन स्वतःचं नाव कमवतोय तर तेही बघवत नाही, तेही माती करायला निघाले. स्वतः आयुष्यभर अपयशी झालेत ना, मग मान्य करा आणि घरी बसा म्हणावं. जरा गप्प बसता का? थांबता का जरा? आता मला कशाला थांबवतेस? थांबवायचंच होतं तर त्यांना थांबवायचं होतं, जे आता जेलमध्ये जाऊन मजा मारतायत. अख्ख्या एरियात नाचक्की केली आणि इथे आपल्याला सगळ्या समाजाला तोंड द्यावं लागतंय.
आई, खबरदार वडिलांच्या विरोधात एक शब्द बोलशील तर. अरे तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी या कुटुंबासाठी काय काय केलंय, किती खस्ता खाल्ल्यात माहिती नाही तुला. संतोष, अरे कठीण काळात कुटुंबाने एकजुटीने उभं राहायचं असतं, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं तोंड बंद करायचं असतं. अरे ते नाही जमत म्हणून स्वतःच्या तोंडाचा पट्टा सोडतोस. तू काय समजतो स्वतःला? तुला काय वाटतं तू खूप जबाबदार आहेस? हो, घेतोस मग कुटुंबाची, या घराची पूर्ण जबाबदारी. काही तेवढी मुभा असती तर कशाला हवं होतं? जरा विचारपूर्वक बोलाल का? दादा दादा ऐक ना, ऐक ना, आता नको ना हे सगळं. बघतोयस ना आई अपसेट आहे, आपण नंतर बोलूयात नाही यावर, नाही का? नंतर पण आई शांत होणार नाहीच आहे. कशी शांत हो सांग ना मला. मुलांचे हे असे अघोरी विचार कानावर पडतायत तोपर्यंत एक आई कशी शांत होणार? संतोष, अरे संकटाचा त्रास होत नाही आई वडिलांना, पण मुलं जेव्हा असं वागतात, बोलतात, टोमणे देतात ना, त्याचा त्रास होतो. आई हो, पण असं तुम्ही कशाला त्रास करून घेताय? लोक निगेटिव्ह बोलत राहतात, तुम्ही इग्नोर करा ना. कसं दुर्लक्ष करू का? स्वतःच्या मुलांच्या वागण्या बोलण्याकडे कसं दुर्लक्ष करू? जेव्हा अनोळखी माणसं असतात ना, शेजारी पाजारी, ते असे भ्याड माणसं जी अशी भिंतीवर लिहून जातात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येतं, पण पोटच्या पोरांच्या वागण्याचं कसं दुर्लक्ष करू? आई, जाऊ द्या ना, ह्यांचा स्वभाव माहितीये ना तुम्हाला. ह्यांच्या बोलण्याचा फार त्रास करून घेऊ नका तुम्ही. स्वभाव माहितीये का, पण मला मान्य नाहीये तो. रोज रोज असं नाही वागू शकत हा. संतोष, अरे कठीण प्रसंग, संकट सगळ्यांच्या आयुष्यात येतात, सगळ्यांना त्याला सामोरं जावं लागतं. अनेक माणसं मोठ्या रोगांना सामोरं जातात, कोणाची लग्न होत नसतात, कोणाला मूल बाळ नसतं. मग मला सांग, जेव्हा अशी माणसं आपल्या नजरेसमोर येतात तेव्हा त्यांना आधार द्यायचा की या कठीण प्रसंगी त्यांना एकटं पडायचं? आणि अनोळखी माणसांचं तू जाऊ दे रे, त्यांना काय मदत करणार तू? आई वडील होत ना, आई वडिलांची खूप माफक अपेक्षा असते रे मुलांकडून. हे कठीण प्रसंगात त्यांनी साथ द्यावी, त्यांनी उभं राहावं, आई वडिलांबरोबर उभं राहावं. पैसा नकोस तो प्रत्येक वेळी. चार प्रेमळ शब्द हवे असतात, आधाराचे शब्द हवे असतात, पण तुला नाही जमत ते. नाही जमत ना. तू आम्हाला मानसिक आधार नाही ना देऊ शकत, मग किमान मनस्ताप तरी देऊ नकोस.